नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहोत एक वेगळ्या प्रकारची झुणक्याची रेसिपी. त्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत. ते असे सुटे करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये घालायचे आहे 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतले. त्याचबरोबर घालायचे आहे कोथिंबीर. आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 पळी झुणक्याचं पीठ. तुम्ही इथे बेसनही वापरू शकता. त्याचबरोबर 1 छोटी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय. आता याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचे आहे, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ. त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. अशा छान छान रेसिपीसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे संपूर्ण पीठ भिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपले पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये एक अर्धा छोटा चमचा तेल घालून पुन्हा हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसवरती तवा गरम करत ठेवलाय. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण जे पीठ भिजवून घेतले ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व झुणक्याचं पीठ आहे ते पसरून घ्यायचं आहे. या पद्धतीने ते पसरून घ्या. या पद्धतीने तुम्ही नक्की झुणका करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. भाकरीसोबत तर हा खूपच छान लागतो. आता याच्या कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता झुणक्याला काय सुरेख रंग आलाय. झुणका हा गॅस लो ठेवून भाजायचा आहे. आता ब्रशच्या सहाय्यानं झुणक्याच्या वरती तेल लावून घ्यायचं आहे. आता त्याच्यावरती झाकण ठेवून गॅस बारीक ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनिटं झुणका छान भाजून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता आपला झुणका छान असा भाजला गेलाय. आता आपल्याला हा झुणका परतून घ्यायचा आहे. वाव, किती सुरेख दिसतोय बघू शकता. चवीलाही असाच भारी लागतो. दोन्ही बाजूने छान खरपूस आता इथे आपला झुणका भाजून झालाय. आपला झुणका इथे तयार आहे. धन्यवाद.